Hello everyone. In last session we see different terms related to tender. Tender means what? Tender form, tender notice, and all the extension of time for submission of completion of tender, and which format is required for this. And next one, corrigendum tender notice, specimen tender notice. All this point is explained in a last session. In today's session we will see the procedure to be followed by contractor to fill the tender and the award of work, and another some points. So let's start. First one point, that is a procedure to be followed by contractor to fill the tender and for award of work. The contractor read the detail of tender notice in newspaper. Okay, the tender notice, it is given in a newspaper. So contractor firstly read all the detailed things which are related to tender, the type of work for which tender notice is published. Okay, कुठला type of work करायचा आहे, कुठल्या type of work साठी ते publish केलेली आहे tender notice, whether the tenders are invited from the category of contractor to which he belongs. म्हणजे तो व्यक्ती ज्यामध्ये ज्या कॅटेगरीचा आहे किंवा तो व्यक्ती जिथून आहे, म्हणजे ओपन टेंडर असेल किंवा एक सिलेक्टेड टेंडर असेल तर त्या स्पेसिफिक व्यक्तींनाच ते पाठवलं जातं, आणि ओपन टेंडर असेल तर ऑल पब्लिक्सला ते पाठवलं जातं. मग तो नक्की कुठल्या कॅटेगरीत बसतोय? ऑल पब्लिकमध्ये असेल तर तो सिलेक्टेड आहे, तो सिलेक्टेड म्हणजे तो येऊ शकतो, तो टेंडर भरू शकतो. समजा सिलेक्टेड लोकांसाठी असेल तर त्याचं स्पेसिफिक नाव तिथं असलं पाहिजे, त्याशिवाय तो टेंडर भरू शकत नाही. सेकंड वन, द टाईप ऑफ टेंडर, the place of work, the type of tender, the place of work, time of completion of work, etc., from which he decided whether to fill up the tender form or not. टेंडर फॉर्म भरायचा की नाही हे कसं डिसाईड करणार आहे? तर ॲक्च्युअल कुठल्या टाईपचं टेंडर आहे, कुठल्या जागेमध्ये, कुठल्या प्लेसमध्ये ते वर्क ॲक्च्युअली डन होणार आहे. देन टाईम ऑफ कम्प्लिशन ऑफ वर्क. ओके, पूर्ण वर्क कम्प्लिशनचं टायमिंग शेड्यूल त्यांनी किती दिलेलं आहे, त्या टाईममध्ये आपण ते करू शकतो का? फ्रॉम विच ही डिसाइडेड वेदर टू फिल अप द टेंडर ऑर नॉट. मग त्याच्यावरून तो डिसाईड करणार आहे की त्यांनी टेंडर भरणार आहे किंवा भरायचं आहे किंवा नाही. इफ ही फाउंड द कंडिशन्स आर सुटेबल टू हिम, म्हणजे त्या सगळ्या कंडिशन्स जर त्याला सुटेबल आहेत, ठीक आहे, म्हणजे तो विदिन अ टाईममध्ये भरू शकतो, त्या जागेमध्ये तो इझिली काम करू शकतो, ते जे काय टाईप आहे त्या टाईपमध्ये तो ते टेंडर फिलअप करू शकतो. देन ही परचेस द टेंडर फॉर्म विच कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. मग तो काय करणार आहे? ही परचेस द टेंडर फॉर्म, तो काय करणार आहे? ते जे काही टेंडर फॉर्म आहे तो टेंडर फॉर्म तो फिलअप किंवा परचेस करू शकतो, अदरवाईज तो परचेस करू शकणार नाही. नेक्स्ट वन, there is a following some things which is related to this. First one, notice inviting tender. Okay, there is a different documents. मग कुठले डॉक्युमेंट्स असणार आहेत तो टेंडर फॉर्म फिलअप करताना? तर फर्स्ट वन, नोटीस इन्व्हायटिंग टेंडर, जे काही नोटीस आहे इन्व्हायटिंग टेंडरचा तो टेंडर फॉर्म विथ अ स्टँडर्ड कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, टेंडर फॉर्म विथ अ स्टँडर्ड कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इट इज इन अ प्रिंटेड फॉर्म, तो ॲक्च्युअली प्रिंटेड फॉर्ममध्ये असतोय, तो ऑलरेडी सबमिट केलेला असतो किंवा तिथं आपण त्या ऑफिसच्या इथं जाऊन तो फॉर्म आणायचा असतो. थर्ड वन, शेड्यूल ऑफ क्वांटिटी ऑफ वर्क टू बी डन अँड मटेरियल्स, tools and plans to be supplied by the department if any. शेड्यूल कुठला आहे? शेड्यूल ऑफ क्वांटिटी ऑफ वर्क टू बी डन, कधी ते वर्क होणार आहे, ते मटेरियल कधी ॲक्च्युअल सप्लाय करणार आहे ते, किंवा टूल्स अँड प्लान्स टू बी सप्लायड बाय द डिपार्टमेंट इफ एनी. तर ते डिपार्टमेंट काही टूल्स मटेरियल सप्लाय करणार असेल तर ते तिथं एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे किंवा ॲक्च्युअली लिहिणं गरजेचं आहे. फोर्थ वन, स्पेशल टर्म्स अँड कंडिशन्स इफ एनी. जर काही तुमच्या स्पेशल टर्म्स आणि कंडिशन्स असतील तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. फिफ्थ वन, कम्प्लीट स्पेसिफिकेशन ऑफ वर्क टू बी एक्झिक्युटेड. कंप्लीट जे काही स्पेसिफिकेशन ऑफ वर्क आहे, जे काही वर्क एक्झिक्यूट होणार आहे त्याचं टोटल स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. स्पेशल स्पेसिफिकेशन्स अँड ॲडिशनल कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्या कॉन्ट्रॅक्टचे काही स्पेशल स्पेसिफिकेशन्स असतील, काही ॲडिशनल कंडिशन्स असतील तर त्यासुद्धा एक्झिक्यूट करणं, त्याच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट तयार करणं इथं गरजेचं आहे. अँड वन सेट ऑफ ड्रॉइंग. आणि लास्ट वन जो काय डॉक्युमेंट असणार आहे तो म्हणजे एक वन सेट ऑफ ड्रॉइंग. टोटल जे काही तुम्ही तयार करणार आहात, एक्झिक्यूट करणार, त्याचं एक सेट पूर्ण तयार करायचं, त्याचं एक ड्रॉइंग पूर्ण तयार करायचं आहे आणि ते सेंड करायचं आहे. द अबाव डॉक्युमेंट्स आर फिल्डेड अँड साइन्ड बाय द कॉन्ट्रॅक्टर पेज बाय पेज. आता हे जे काही सगळे अबाव डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते ईच अँड एव्हरी पेजला त्या जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काय केलं पाहिजे आहे तर साईन केले पाहिजेत.
ईच अँड एव्हरी पेजवरती जे काही जेवढे सर्टिफिकेट्स असणार आहे, जेवढे काही डॉक्युमेंट्स असणार त्या प्रत्येक डॉक्युमेंटवरती तुम्ही साईन करायचं आहे. इन ॲडिशन टू दोज डॉक्युमेंट ही सबमिट और अटॅच अ इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट फॉर द प्रिव्हियस इयर्स. ओके, म्हणजे प्रिव्हियस इयरचं तुम्ही जर जे काही काम केलं त्याचा जो काही इन्कम टॅक्स असेल त्याचं जे काही क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर अटॅच करायचं आहे. ही ऑल्सो अटॅच द सर्टिफिकेट ऑफ हिज कॅटेगरी इन कॅरिंग आउट दी गव्हर्नमेंट और PWD. तो कुठल्या वर्कमध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, PWD वर्कमध्ये काम करतोय किंवा और रेल्वे वर्कमध्ये आहे, टू प्रूव्ह हिज एलिजिबिलिटी फॉर द वर्क. त्यांनी स्वतःची जी काही एलिजिबिलिटी आहे ती प्रूव्ह करण्यासाठी तो जो काही सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल ते सुद्धा त्याला अटेस्ट करायचं आहे किंवा अटॅच करायचं आहे. डिफरंट वर्क विच ही हॅज कम्प्लिटेड, त्याच्याबरोबर त्यांनी कुठले आणखी एक्स्ट्रा वर्क कंप्लीट केलेले आहेत, डिफरंट वेगवेगळे वर्क्स कंप्लीट केलेले आहेत. अँड आर अंडर हिज एक्झिक्युशन, त्याच्या स्वतःच्या एक्झिक्युशनमध्ये कुठले कुठले वर्क त्यांनी केलेले आहेत, झालेले आहेत, त्या सगळ्यांचे सर्टिफिकेट तिथे अटॅच करायचे आहेत. ही ऑल्सो अटॅच अ डिपॉझिट रिसीट ऑफ अर्नेस्ट मनी इन द डिझायर्ड फॉर्म. त्या डिझायर्ड फॉर्ममध्ये जो काही अर्नेस्ट मनी डिपॉझिट तुम्ही करणार आहात त्याचं एक डिपॉझिट किंवा त्याचं जे काही तुमच्याकडे कॉपी असेल ती कॉपी सुद्धा तिथं अटॅच करायची आहे. और ही सबमिट अ कॉपी ऑफ द अर्नेस्ट मनी एझम्पशन सर्टिफिकेट विथ द टेंडर फॉर्म. जे काही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्या टेंडर फॉर्म बरोबर ते जोडायचं आहे. ऑल दिस डॉक्युमेंट विथ अ फॉरवर्डिंग लेटर आर पुट इन टू क्लोज्ड अँड सील्ड कवर्ड. हे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे दोन कव्हरमध्ये, दोन क्लोज्ड सील्ड कव्हरमध्ये फिलअप करायचे आहेत विथ द नेम ऑफ द वर्क. त्याच्यावरती त्या दोन कव्हरच्या वरती जो काही कामाचं जे काही तुमचं वर्क जे नाव आहे वर्कचं ते नाव, नेम ऑफ द कॉन्ट्रॅक्टर, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याचं नेम, सबस्क्राईब्ड ऑन दी कव्हर, हे सगळं कव्हरवरती लिहायचं आहे. द टेंडर टू बी सबमिटेड शुड बी ॲज फॉलोज. मग आता टेंडर ॲक्च्युअली कसं सबमिट करायचं आहे तर इट इज इन अ 2 एन्व्हलप फॉर्मॅट. इट इज इन अ 2 एन्व्हलप फॉर्मॅट. सो इट कन्सिस्ट ऑफ फर्स्ट वन एन्व्हलप फॉर्मॅट ए, म्हणजे ए पॉईंट आहे की एन्व्हलप नंबर 1 आणि सेकंड वन आहे की एन्व्हलप नंबर 2. मग एन्व्हलप नंबर 1 मध्ये कुठले कुठले पॉईंट्स असायला पाहिजेत हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात. सो this is the envelope number 1. okay, one sealed cover should contain the following. आता ह्या फर्स्ट कव्हरमध्ये काही फॉलोइंग पॉईंट्स कन्सिडर केला जातोय. त्याच्यामध्ये फर्स्ट वन, फॉरवर्डिंग लेटर क्लिअरली इंडिकेटिंग द डॉक्युमेंट अटॅच्ड देअर आर in case the contractor desired to submit the tender with any condition or wants any classification, the same should be submitted with this letter. म्हणजे जे काही तुमचं फॉरवर्डिंग लेटर आहे, क्लिअरली इंडिकेटिंग द डॉक्युमेंट अटॅच्ड देअर आर. ओके, जे काही लेटर तुम्ही पाठवलेलं आहे ते क्लिअरली इंडिकेटिंग असलं पाहिजे. इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्टर डिझायर टू सबमिट द टेंडर, त्यांनी जे काही टेंडर सबमिट करणार असेल तर एनी कंडिशन्स ऑर वॉन्ट्स एनी क्लासिफिकेशन, द सेम शुड बी सबमिटेड विथ दिस लेटर. जे काही क्लासिफिकेशन, जे काही कंडिशन आहे ते सगळं या एन्व्हलप नंबर 1 मध्ये असलं पाहिजे. सेकंड वन, अर्नेस्ट मनी डिपॉझिट. आता अर्नेस्ट मनी डिपॉझिट जे काय आहे ते आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये बघूया की व्हॉट इज अ अर्नेस्ट मनी डिपॉझिट. सो अर्नेस्ट मनी डिपॉझिट ऑर अ सर्टिफाईड कॉपी ऑफ सर्टिफिकेट रिगार्डिंग अझम्पशन फ्रॉम पेमेंट ऑफ अर्नेस्ट मनी डिपॉझिट. म्हणजे तुम्ही अर्नेस्ट मनी डिपॉझिट कसं देणार आहे याचं काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट त्याच्यामध्ये असलं पाहिजे, अटॅच केलं पाहिजे एन्व्हलप नंबर 1 मध्ये. थर्ड वन, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन ॲज अप्रूव्ड कॉन्ट्रॅक्टर इन दी अप्रोप्रिएट क्लास और ट्रू कॉपी ड्यूली अटेस्टेड बाय गॅझेट ऑफिसर. जे काही सर्टिफिकेट आहे रजिस्ट्रेशनचं, तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल तर त्याचं रजिस्ट्रेशन असणार आहे तुमचं, मग ते रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असेल ते जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते तुम्ही सबमिट करायचं आहे किंवा त्याची ट्रू कॉपी करून, एक अटेस्टेड करून, ट्रू कॉपी अटेस्टेड करून. आता ती अटेस्टेड कोणाकडून करायची तर गॅझेट ऑफिसरकडून ती जी काही ट्रू कॉपी आहे ती तुम्ही अटेस्टेड करायची आहे आणि ती त्याच्याबरोबर अटॅच करायची आहे. आता फोर्थ वन डॉक्युमेंट जे काय आहे ते अप टू डेट इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे काही इन्कम टॅक्स भरलेला आहे त्याचं जे काही क्लिअरन्स सर्टिफिकेट असेल ते ट्रू कॉपी करून ड्यूली असाइन्ड बाय इट इज सेमली ड्यूली अटेस्टेड बाय द गॅझेट ऑफिसर व्हॅलिड ऑन द डेट ऑफ रिसिट ऑफ टेंडर. त्या रिसिट ऑफ टेंडरच्या डेट बरोबर तुम्ही ॲक्च्युअली त्या टेंडरच्या डेट विदिन अ डेटमध्ये तुम्ही काय करायचं आहे ते जे काही तुम्ही आत्तापर्यंत भरलेले इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट्स आहेत ते सगळे अटेस्टेड करून गॅझेट ऑफिसरकडून ते तिथं सबमिट करायचे आहेत. फिफ्थ वन, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर वर्क कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट इश्यूड बाय दी कॉम्पिटंट अथॉरिटी. ओके, आता हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे काय आहे, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर वर्क कॉन्ट्रॅक्ट
ॲक्ट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, जे काही कॉम्पिटंट अथॉरिटीकडून जो ॲक्ट इश्यू करून घेतलेला असेल त्यानुसार ते जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते सुद्धा ह्या एन्व्हलप नंबर 1 मध्ये असायला पाहिजे. नेक्स्ट वन आहे जे इन केस ऑफ पार्टनरशिप. ओके, तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये तुमचा फर्म असेल तर पार्टनरशिपचे रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत, पार्टनरशिप डीड दी पॉवर ऑफ अटर्नी शुड बी अटॅच्ड. म्हणजे तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखाद्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असेल तर ते पॉवर ऑफ अटर्नीचे काही सर्टिफिकेट्स असतात, ते सर्टिफिकेट्स विथ अ प्रॉपर अटेस्टेड असले पाहिजेत आणि ते त्याच्याबरोबर तुम्ही अटॅच करायचे आहेत. इन नेक्स्ट वन स्लाइड देर इज अ एन्व्हलप नंबर 2. आता ह्या एन्व्हलप नंबर 2 मध्ये काय असणार आहे तर इट शुड कंटेन द ओरिजिनल टेंडर सेट इश्यूड बाय द डिपार्टमेंट. ओरिजिनल टेंडर सेट जो काय आहे डिपार्टमेंट इश्यू करणारा तो ओरिजिनल टेंडर सेट असेल. द टेंडरर शुड फर्निश द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन स्टेटमेंट नंबर. ओके, सो हा जो काही फॉर्मॅट आहे ह्या फॉर्मॅटमध्ये ॲक्च्युअल काय असायला पाहिजे तर ॲक्च्युअल डिटेल जे काही वर्क तुमच्याकडून होणार आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन, डिटेल जे काही टेंडर त्याची सगळी इन्फॉर्मेशन ही तुमची एन्व्हलप नंबर 2 मध्ये असायला पाहिजे. सो फर्स्ट वन, डिटेल्ड ऑफ वर्क टेंडर्ड फॉर अँड इन हँड ॲज ऑन डेट ऑफ सबमिशन ऑफ टेंडर. तुम्ही ज्या दिवशीपर्यंत म्हणजे टेंडर सबमिट करणार आहात त्या डेटपर्यंत तुमच्या ॲक्च्युअल हातामध्ये काय काय आहे, म्हणजे तुमच्याकडे ॲक्च्युअली कुठलं आत्ता सध्या वर्क आहे, किती काम तुमच्याकडे आहे, किती टेंडर्स तुम्ही फिलअप केलेले आहेत किंवा किती वर्क तुम्ही ॲक्च्युअली डन करताय ह्याचं टोटल डिटेल असायला पाहिजे. डिटेल ऑफ वर्क ऑफ सिमिलर टाईप अँड मॅग्निट्यूड कॅरिड आउट बाय दी कॉन्ट्रॅक्टर. सिमिलर टाईपचं किंवा मॅग्निट्यूडचं काही मॅग्निट्यूडचं तुम्ही कॅरिड आउट केलेलं वर्क असेल त्याचं डिटेल तिथे असलं पाहिजे. डिटेल ऑफ प्लॅन, थर्ड वन, डिटेल ऑफ प्लॅन ऑफ मशिनरी इमिडिएट अवेलेबल विथ द टेंडरर. तुमच्या म्हणजे त्या टेंडरर बरोबर कुठल्या मशिनरी इमिडिएटली आत्ता सध्या अवेलेबल आहेत तर त्या मशिनरीसुद्धा तिथं तुम्ही त्याचं डिटेल जो काय प्लॅन आहे तो तिथे एक्झिक्यूट करायचा आहे, इंडिकेट करायचा आहे. फोर्थ वन, डिटेल ऑफ टेक्निकल पर्सन हू विल बी एक्सक्लुसिव्हली स्पेअर्ड फॉर दिस वर्क बाय दी टेंडरर. त्या टेंडरर बरोबर ॲक्च्युअली किती टेक्निकल पर्सन्स अवेलेबल आहेत ते वर्क एक्झिक्यूट करण्यासाठी ॲक्च्युअल स्पेअर त्याच्याकडे किती पर्सन अवेलेबल आहेत ह्याची डिटेल त्यांनी प्रोव्हाइड करायची आहे. अँड फिफ्थ वन, डिटेल ऑफ वर्क एक्झिक्युटेड इन द इंटेरियर बॅकवर्ड अँड हिल एरिया. तुम्ही एखाद्या वेगळ्या एरियामध्ये, हिली एरियामध्ये, काही इंटेरियर एरियामध्ये, काही बॅकवर्ड एरियाजमध्ये कुठे ॲक्च्युअली वर्क एक्झिक्यूट केलेलं आहे तर ते जे काही ॲक्च्युअल वर्क एक्झिक्यूट केलं आहे त्याचीसुद्धा डिटेल तुम्ही तिथे प्रोव्हाइड करायची आहे. अँड नेक्स्ट वन डॉक्युमेंट, इट इज अ डिटेल ऑफ वर्क एक्झिक्युटेड इन द इंटेरियर बॅकवर्ड अँड हिली एरिया ड्युरिंग द प्रिसिडिंग इयर. ह्या प्रिसिडिंग इयरमध्ये, ह्या जो काही प्रिसिडिंग इयर आहे या इयरमध्ये ॲक्च्युअली कुठलं, म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी खूप कामं केली असतील पण ह्या प्रिसिडिंग इयरमध्ये रिसेंट इयरमध्ये तुम्ही कुठलं काम केलेलं आहे, आता जो काही गेलेला इयर आहे त्याच्यामध्ये कुठलं असं काही इंटेरियर बॅकवर्ड हिली एरियामध्ये काम केलं आहे का ह्याच्यासुद्धा डिटेल्स प्रोव्हाइड करायच्या आहेत. आता हे जे काही 2 एन्व्हलप्स आहेत, हे जे काही सगळे लेटर्स असणार आहेत आर दॅन ड्रॉप्ड इन द टेंडर बॉक्स. हे टेंडर बॉक्समध्ये टाकायचं आहे. प्रोव्हाइडेड बाय द अथोराइज्ड सीलिंग टेंडर्स विदिन द टाईम अँड डेट ऑफ स्पेसिफाईड. जे काही टाईम अँड डेट त्यांनी स्पेसिफाय करून सांगितलेलं आहे त्या टाईम अँड डेटमध्ये हे जे काही तुमचे 2 एन्व्हलप्स आहेत ते एका मोठ्या एन्व्हलपमध्ये पुट करायचे. एक मोठा रिकामा एन्व्हलप घ्यायचा आहे, त्या दोन्ही एन्व्हलपमध्ये एन्व्हलप 1 एन्व्हलप 2 फिल करायचे आहेत. त्याच्यावरती त्या कॉन्ट्रॅक्टरचं नेम टाकायचं आहे, त्याच्याबरोबर वर्क जे काय ॲक्च्युअल आहे त्या वर्कचं नेम टाकायचं आहे आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. आणि हे सगळं जे काय एक मोठं लेटर किंवा मोठं एन्व्हलप तयार झालेलं आहे इट इज ड्रॉप्ड इन द टेंडर बॉक्स. हे तुम्ही काय करणार आहात टेंडर बॉक्समध्ये पुट करणार आहात विदिन टाईम अँड डेट स्पेसिफाईड. ज्या काही टाईम आणि डेटमध्ये सांगितलं त्याच टाईममध्ये डेटमध्ये तुम्ही ते फिलअप करायचं किंवा त्या टेंडर बॉक्समध्ये टाकायचं आहे. द सील टेंडर आर दॅन ओपन ॲट द टाईम अँड डेट स्पेसिफाईड इन द प्रेझन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर ऑर देअर रिप्रेझेंटेटिव्ह. आता हे जे काही सील टेंडर आहे तुम्ही फिलअप करून दिलेलं ते काय केलं जातं तर एका त्या टाईम आणि डेट जे काय त्यांनी दिलेलं आहे स्पेसिफाय केलेलं आहे त्या टाईम आणि डेटमध्ये ओपन केलं जातं इन प्रेझन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर. तुमच्या प्रेझन्समध्ये तुम्ही जर टेंडर भरलेलं आहे तर ऑब्व्हियसली तुमच्या प्रेझन्समध्ये ते जे काय आहे ते ओपन केलं जातं किंवा जो कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्या प्रेझन्समध्ये ओपन केलं जातं. द कन्सर्न ऑफिसर दॅन मेक अ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट इफ रिक्वायर्ड. मग जो कोणी कन्सर्न ऑफिसर आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे काही कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट करायचं आहे ते कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करणार. त्या कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे आपण बघितलं होतं ह्याच्यापूर्वी की डिफरंट रेट्स आलेले आहेत ते डिफरंट रेट्स सगळे एका पेजवरती उतरून काढायचे आणि कम्पेअर करायचे एकमेकांचे रेट एकमेकांबरोबर. ह्याला म्हणायचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. तर असं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तो तिथला जो कोणी असेल अथोराइज्ड पर्सन तो तयार करणार आहे. आफ्टर चेकिंग द कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट द लोएस्ट टेंडर शॅल बी एक्सेप्टेड अँड रूल बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी. त्यातला जो लोएस्ट टेंडर असेल तो एक्सेप्ट केला जाईल अँड रूल बाय द कॉम्पिटंट म्हणजे तो जो कोणी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे तो लोएस्ट टेंडर जो आहे त्याला सिलेक्ट केला जाईल.
if for any reason economical or otherwise the lowest tenderer is not accepted, काही reasons नुसार lowest tender accept केला गेला नसेल किंवा accept केला नाही, reason should be recorded. त्याचे reason record करून ठेवलं जातं. Confidentially and reference shall be made to tender committee or next higher acceptance is informed by a letter of acceptance and is asked to attend the office of authorities to complete the formal agreement. The authorized issues a letter to contractor known as work order to take up the work and the date of completion is counted from the date of issue of work order letter. त्या इश्यू वर्क ऑर्डर लेटरनुसार त्याचे जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे ते काउंट केलं जातं. म्हणजे त्याच्यानंतरची प्रोसेस काय तर सिलेक्शन ते त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं हवं आहे त्या अथॉरिटी पर्सन त्यानुसार काय करणार आहेत त्यांचं ते सिलेक्ट करणार आहेत. एक तर लोअर रेटचं सिलेक्ट करतील किंवा लोअर रेटचा जर विदिन अ टाईममध्ये कंप्लीट करत नसेल तर त्याला न सिलेक्ट करता त्याच्यापेक्षा जो हायर रेटवाला आहे त्याला ते मे बी सिलेक्ट करतील. तर असं हे ॲक्च्युली 2 एनव्हलप मेथड प्रोसिजर आहे टू फिल अप द टेंडर. ओके, सो दिस इज अ 2 एनव्हलप मेथड. नेक्स्ट वन इट इज अ ओपनिंग ऑफ टेंडर. आता टेंडर ओपनिंग कसं होत आहे, विच इज इन प्रेझन्स ऑफ, मगाशी सांगितलं की विच इज इन अ प्रेझन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर और रिप्रेझेंटेटिव्ह. त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या प्रेझन्समध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या प्रेझन्समध्ये काय केलं जाणार आहे, तुमचं टेंडर ओपन केलं जाणार आहे. द सील टेंडर रिसीव्ह फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर आर टू बी ओपनड इन द प्रेझन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर और देअर रिप्रेझेंटेटिव्ह टेंडरिंग फॉर द वर्क ॲट द टाईम अँड प्लेस नोटीस इन अ टेंडर नोटीस. जे काही टेंडर नोटीसमध्ये सांगितलेला टाईम आहे त्या टाईममध्ये त्या शेड्यूलमध्ये ते ओपन केलं जाणार आहे. The officer opening the tender has to read out the rates. जे काही ऑफिसर ओपनिंग टेंडर ओपन करणार आहे तो रेट रीड आउट करतोय. ऑफर्डेड इन केस ऑफ ॲटम रेट अँड पर्सेंटेज रेट टेंडर. तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये भरला आहे, तो ॲटम रेट टेंडरमध्ये आहे किंवा पर्सेंटेज रेटमध्ये आहे, तो रीड केला जाणार आहे. हॅज टू रीड out the rate offered in case of atom rate and percentage rate tender and amount in case of lump sum tenders for the information of all these presents percent. ह्याची जी काही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन सगळ्यांच्या समोर जी काय असेल ती काउंट केली जाईल किंवा डायरेक्टली सांगितली जाईल. ओके, नेक्स्ट वन टू अवॉइड टेम्परिंग इन रेट एक्सेट्रा. टू अवॉइड टेम्परिंग इन रेट. जे काही रेट्स आहेत ते टेम्परिंग करणं अवॉइड केलं जातं. इन द ओरिजिनल टेंडर बिफोर अ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट इज मेड आउट अँड पुट अप टू हिम बाय द ऑफिस ही हॅज टू अटेस्ट द corrections overwriting etc. in read link, number them and put his initial at the foot at each page at document attached to the tender. ठीक आहे, त्याचं टेम्परिंग अवॉइड केलं जाणार आहे. ओरिजिनल टेंडर बिफोर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट इज मेड. म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट व्हायच्या आधी कुठलाही टेंडर ओपन केलं जाणार नाही किंवा कुठलाही टेंडरची रेट डायरेक्टली सांगितलं जाणार नाही आहे. त्याचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार केलं जाईल अँड पुट अप टू हिम बाय ऑफिस. ओके, त्याचं जे काही व्हॅल्यूज आहेत त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑफिसमध्ये त्याला त्या सगळ्या व्हॅल्यूज ऑफिसमध्ये सांगितल्या जातील किंवा पुट केल्या जातील. ही हॅज टू अटॅच द करेक्शन ओव्हरराईट. जर काही करेक्शन्स असतील ओव्हरराईट असतील तर त्याला ते सांगितलं जातील की इथं करेक्शन्स आहेत, ओव्हरराईट झालेलं आहे. इन रीड लिंक नंबर देम अँड पुट हिज इनिशियल्स. त्याचे इनिशियल्स पुट केले जातात ॲट द फूट ॲट इच पेज. त्या प्रत्येक पेजच्या स्टार्टिंगला त्याचे इनिशियल्स लिहिले जातात की या व्यक्तीकडून हे आलेलं आहे. ॲट द डॉक्युमेंट अटेस्टेड टू द टेंडर. अँड लास्ट वन, टेंडर containing unauthorized corrections and okay, if there is a maximum corrections are there, if there is a multi mistakes are there, at that situation these tenders is rejected. ते जे काय टेंडर आहे ते रिजेक्ट होणार आहे. द टेंडर विच आर नॉट रिसीव इन प्रॉपर फॉर्म ड्यूली फिल्डेड इन और साइंड और आर नॉट सपोर्टेड बाय दी अर्नेस्ट मनी, किंवा त्याच्यामध्ये अर्नेस्ट मनी नाही आहे, प्रॉपरली डेटमध्ये ते सबमिट केलेलं नाही आहे, तर अशा वेळेस ते काय केलं जाणार, रिजेक्ट केलं जाणार आहे. आर टू बी रिजेक्टेड अँड रेकॉर्ड ऑफ सच केस, आणि त्याचं रेकॉर्ड केलं जाणार आहे. रेकॉर्ड कीपिंग ऑफ सच केस इन अ रजिस्टर्ड ऑफ टेंडर रिसीव, की याचं टेंडर रिसीव केलेलं आहे असं रेकॉर्ड कीपिंग केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे टेंडर ओपनिंग होणार आहे. आता आफ्टर दॅट नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, इट इज अ type of tenders. So there is a different types of tender. It is according to this tender is available for which
कस्टमर्स और फॉर विच टेंडरर्स, कुणाला ते अवेलेबल आहे याच्यानुसार याचे टाईप पडलेले आहेत. मग आता फर्स्ट वन आहे इनफॉर्मल टेंडर. आता इनफॉर्मल टेंडर ह्याच्या नावातच आहे इनफॉर्मल, म्हणजे जो फॉर्मल नाही असा. सो व्हेन इट इज नॉट सबमिटेड इन द फॉर्म, ओके, सोल्ड बाय डिपार्टमेंट और बाय द ड्यू डेट अँड टाईम नोटिस, म्हणजे जो काही डिपार्टमेंट सोल्ड करतोय त्या फॉर्ममध्ये नसेल, त्याच्या ड्यू डेटमध्ये नसेल किंवा टाईम नोटिफाईड नसेल, तर अशा जो काही टेंडर असणार आहे, नोटीस असणार आहे, ह्या अशा टेंडरला आपण काय म्हणणार आहे तर इनफॉर्मल टेंडर म्हणणार आहे, की जो एक स्पेसिफिक प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये नसेल, टाईममध्ये नसेल किंवा ड्यू डेटमध्ये नसेल, असं काही त्याला ड्यू डेट वगैरे नसेल तर तो इनफॉर्मल टेंडर आहे. वेन इट इज नॉट सपोर्टेड बाय रिक्वेसाइट अर्नेस्ट मनी स्पेसिफाईड ऑन दी टेंडरर इन द मॅनर प्रिस्क्राईब फॉर द पर्पज, म्हणजे असं कुठलाही सपोर्ट, इट इज नॉट सपोर्टेड टू द रिक्वेसाइट अर्नेस्ट मनी, अर्नेस्ट मनीसाठी काही सपोर्ट केलं जात नाही आहे, अशा कंडिशनला आपण इनफॉर्मल म्हणतोय. वेन द टेंडर इज नॉट प्रॉपरली फिल्ड इन और साइन्ड बाय द कॉन्ट्रॅक्टर अँड विटनेसेस बाय थर्ड पार्टी, म्हणजे जेव्हा टेंडरर नॉट प्रॉपरली फिल्डेड विथ द साइन और साइन्ड विथ दी कॉन्ट्रॅक्टर, प्रॉपरली एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने साईन केलं नाही आहे, फिल्डेड केलेलं नाही आहे किंवा कुठलाही आय विटनेस तिथे नाही आहे किंवा विटनेसची साईन नाही आहे, तर अशा केसमध्ये एखाद्या थर्ड पार्टीची तिथे साईन नाही आहे, तर अशा केसमध्ये आपण त्याला इनफॉर्मल टेंडरच म्हणणार आहे. वेन द टेंडर इज क्वालिफाईड और इज मेड कंडिशन बाय वे ऑफ ॲडिंग indefinite and uncertain of unusual character to it, अशा वेळेस ते टेंडर क्वालिफाईड झालं असेल और इट मे बी मेड कंडिशन बाय वे ऑफ ॲडिंग इनडेफिनाईट अँड अनसर्टन ऑफ अनयुज्युअल कॅरेक्टर्स, काही अनडेफिनाईट अनयुज्युअल अनसर्टन कॅरेक्टर असतील तर अशा टेंडरला आपण काय म्हणणार आहे इनफॉर्मल टेंडर असं म्हणणार आहे. आता नेक्स्ट वन अनबॅलन्स्ड टेंडर. अनबॅलन्स्ड टेंडर म्हणजे काय, फॉर ॲटम रेट टेंडर कॉन्ट्रॅक्टर कोड देअर रेट फॉर क्वांटिटीज ऑफ ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल. कॉन्ट्रॅक्टर काय करतोय तर ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल प्राईजला, एव्हरी थिंग्सला त्याच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल रेट्स लावतोय. बट ऑन द बेसिस ऑफ शेअरवर्ड anticipation or from outside information, a contractor may quote price for the atom of work which are likely to be increased and low price for those atom of work which are likely to be increased and low price for those atom of work which are likely to be decreased. म्हणजे तो ॲटोमॅटिकली काय करतोय की काही गोष्टी ज्या इन्क्रीज होत आहेत त्याला प्राईस लोअर करून लावतोय, काही प्राईस वाढवून लावतोय जे डिक्रीज होणार आहेत, म्हणजे त्याला जे वाटतंय त्यानुसार तो रेट काय करतोय इन्क्रीज किंवा डिक्रीज करत असेल तर it happens and anticipated by the contractor, the tender become unbalanced and the department has to loss. मग याच्यामुळे काय होतंय तर anticipation by the contractor, ओके, हे असं कॉन्ट्रॅक्टरकडून होऊ शकतं. ह्या टाईमला द टेंडर बिकम अनबॅलन्स, ह्याच्या वेळेस टेंडर जे काय ते अनबॅलन्स होणार आहे, कधी इन्क्रीज होतं आहे कधी डिक्रीज होतं आहे, बिकॉज ऑफ दॅट दिस टेंडर इज अनबॅलन्स्ड अँड डिपार्टमेंट हॅज टू बी लॉस. त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये काही ना काहीतरी लॉस होणार आहे. ऑन द अदर हँड इफ द रिव्हर्स केस द कॉन्ट्रॅक्टर वुड स्टँड टू लॉस. दुसऱ्या केस असेल तर कॉन्ट्रॅक्टरला लॉस होऊ शकतो किंवा डिपार्टमेंटला लॉस होऊ शकतो. म्हणजे या अनबॅलन्स टेंडरमुळे तर कॉन्ट्रॅक्टरला लॉस होईल किंवा तो जो काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला ह्या टेंडरमुळे, ह्या टाईप ऑफ टेंडरमुळे लॉस होऊ शकतो. आता थर्ड वन आहे ते सिंगल टेंडर. आता सिंगल टेंडर काय आहे, वेन परचेस इज फायनलाइज्ड ऑन द बेसिस ऑफ सिंगल ऑफर. एक सिंगल ऑफरच्या बेसवरती तुम्ही परचेस करत असाल, एकाच सिंगल गोष्टीला, सिंगल व्यक्तीला काय केली आपण ऑफर दिलेली आहे, तर ह्याला आपण सिंगल टेंडर म्हणणार आहे. ऑर अन ऑफर फॉर्म अ सिंगल सोर्स इज इन्व्हायटेड, किंवा एक सिंगल सोर्स तुम्ही इन्व्हाइट केलेला असेल, ओके, द टेंडर इज कॉल्ड अ सिंगल टेंडर परचेस. काय सांगितलं, वेन अ परचेस इज फायनलाइज्ड ऑन अ बेस ऑफ सिंगल ऑफर or an offer form a single source is invited, फक्त एक सिंगल सोर्स आपण इन्व्हाइट केलेला आहे, then the tender is called as single tender purchase. The common offers of single tender are given below. त्याचे कॉमन ऑफर खाली दिलेले आहेत. डायरेक्ट परचेस फ्रॉम रिप्युटेड मॅन्युफॅक्चरर और देअर accredited डीलर्स. काही रिपीटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, काही त्याच्या ॲक्रेडिटेड डीलर्स असतील, काही स्पेसिफिक डीलर्स असतील, काही स्पेसिफिक रिपीटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील, तर त्यांनाच फक्त ते टेंडर दिलं जात आहे, तर ते सिंगल टेंडर झालं. वेन मार्केट रिसर्च रिव्हेल्स दॅट देअर इज ओनली वन नोन रिलायबल सोर्स ऑफ सप्लाय. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये एकच रिलायबल सोर्स ऑफ सप्लाय आहे, की ह्या एकच कंपनी आहे, ही एकच कंपनी रिलायबली काय करू शकते, हा आपला सप्लाय प्रोव्हाइड करू शकते, तर त्यांना एकट्यानंच तेवढं इन्व्हिटेशन दिलं आहे, तर ते झालं सिंगल. देअर इज अ सिंगल पार्टी ready to
अंडरटेक रिस्क ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲटम रिक्वायर्ड. एक सिंगल पार्टी तयार आहे जे काही रिस्क आहे, जे काही डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट करण्यासाठी, रिस्क घेण्यासाठी. अँड द व्हॅल्यू ऑफ ऑर्डर इज सच दॅट इट इज नॉट इकॉनॉमिकल टू डेव्हलप अल्टरनेटिव्ह ऑफ सप्लाय. म्हणजे अल्टरनेटिव्ह कोणाला ते इकॉनॉमिकल नसेल, फक्त एकाच कंपनीला ते इकॉनॉमिकल असेल, ते एकच कंपनी ते रिस्क घेऊ शकते, विदिन अ टाईममध्ये कंप्लीट करू शकते, डेव्हलपमेंट करू शकते, तर त्या सिंगल व्यक्तीला किंवा सिंगल कंपनीला ते सिंगल टेंडर दिलं जातं. द गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरर हॅज दिस सप्लाय ओनली थ्रू अ सिंगल सोर्स. फक्त एका सिंगल सोर्स थ्रू तो सप्लाय प्रोव्हाइड केला जातो. The atom is known to be in short supply and its stock happen to be available only with one source at the time of purchase. फक्त एका सोर्स कडून ॲटम हा काय नोन आहे टू बी शॉर्ट सप्लाय, कमी सप्लायचा आहे, कमी सप्लायमध्ये आहे आता ॲटम. अँड इट स्टॉक हॅपन टू बी अवेलेबल ओनली फ्रॉम वन सोर्स. त्याचा स्टॉक कुठे आहे तर एकाच सोर्सकडून अवेलेबल आहे, एकाच कंपनीकडून येणार आहे ॲट द टाईम ऑफ परचेस. तर ह्या टाईमला आपण ॲक्च्युअली काय करतोय तर सिंगल टेंडरिंग करतोय. आता स्पॉट टेंडरिंग. आता स्पॉट टेंडरिंग ॲक्च्युअली सिलेबसमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. स्पॉट क्वांटायझेशन किंवा कोटेशन्स. ओके, मग आता हे काय आहे स्पॉट टेंडरिंग? दिस इज टू बी ओनली रिसॉर्टेड फॉर इमर्जंट रिक्वायरमेंट. ओके, इफ देर इज एनी इमर्जंट रिक्वायरमेंट ॲट दॅट कंडिशन ऑन द स्पॉट रिक्वायरमेंट असेल तर त्या कंडिशनला आपण हे स्पॉट टेंडरिंग करणार आहे. इन सच अ केस सिलेक्टेड वेल नोन व्हेंडर्स, जे काही वेल नोन कंपनी आहेत असे सिलेक्टेड काही कंपनीज आहेत, आर रिक्वायर्ड टू असेंबल. त्यांना फक्त असेंबल केलं जातं आहे. अँड देअर ऑफर्स आर ऑब्टेन्ड. त्यांचे ऑफर्स घेतल्या जातात लगेच. ऑब्टेन्ड आफ्टर रिक्वायरमेंट इज शोन. रिक्वायरमेंट कळायला लगेच आपण ती ऑफर घेतोय आणि एक्सप्लेन देम ऑन द स्पॉट, आणि त्यांना लगेच ऑन द स्पॉट एक्सप्लेन करतोय. अशा केसमध्ये आपण काय म्हणणार आहे स्पॉट टेंडरिंग म्हणणार आहे. म्हणजे इथे सुद्धा काही सिलेक्टेड पर्सन्स असणार आहेत पण नंबर ऑफ असणार आहेत. काही सिलेक्टेड नंबर ऑफ पर्सन्सला बोलवतोय, नंबर ऑफ कंपनीजला बोलवतोय, ते असेंबल करतोय. त्यांचे जे काही ऑफर्स आहेत ते ऑब्टेन्ड आहेत आफ्टर रिक्वायरमेंट. तुमच्या रिक्वायरमेंट नंतर ज्या काही ऑफर्स आहेत किंवा जे काही रिक्वायरमेंट आहे त्याची जी काही ऑफर आहे तयार केली जाते ती त्या सिलेक्टेड टेंडर्सला दाखवली जाते आणि एक्सप्लेन केली जाते ॲट दॅट स्पॉट, ऑन द स्पॉट. त्याला म्हणायचं स्पॉट टेंडरिंग. आता लास्ट वन आहे ओपन टेंडरिंग. ओपन टेंडरिंग म्हणजे काय तर इट इज ऑल्सो कॉल्ड एज पब्लिक टेंडरिंग. या ओपन टेंडरिंगला आपण पब्लिक टेंडरिंग असं सुद्धा म्हणतोय. इन दिस सिस्टीम इवन नॉन रजिस्टर्ड डीलर्स are free to participate. Known and possible source of supply of particular material are made aware of requirement and allowed to quote. ह्याच्यात काय सांगितलं आहे तर इन दिस सिस्टीम इवन नॉन रजिस्टर्ड डीलर्स म्हणजे जे रजिस्टर्ड नाही आहेत, एनी अनदर कोणी ज्यांनी आधी काही काम केलेलं असेल ह्यांचं किंवा नसेल, किंवा आधी त्यांच्याकडे कुठलं कॉन्ट्रॅक्ट भरलं असेल किंवा नसेल, असा जो काही नॉन रजिस्टर्ड डीलर आहे आर फ्री टू पार्टिसिपेट. तो इझिली पार्टिसिपेट होऊ शकतो. नोन अँड पॉसिबल सोर्स ऑफ सप्लाय ऑफ अ पर्टिक्युलर मटेरियल आर मेड अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट अँड अलाउड टू कोट. आणि ते त्यांच्यानुसार कोट करू शकतात, त्यांचे रेट त्याच्यामध्ये फिलअप करू शकतात. म्हणजे एनी वन इन पब्लिकमधला कुठलाही पर्सन हा टेंडर भरू शकतो, त्याला ओपन टेंडरिंग म्हणायचं. इन सच अ केस ॲडव्हर्टाईज इज गिवन इन अ पब्लिक पेपर. जो काही पब्लिक न्यूजपेपर आहे त्याच्यात दिला जाणार ॲडव्हर्टाईज विच आर लिडिंग पेपर. तो ॲक्च्युली लिडिंग पेपर असायला पाहिजे. ॲडव्हर्टायझिंग इज मेड टू ऑल दी नोन अँड लाईकली सोर्स फॉर पर्टिक्युलर प्रोडक्ट. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करायची आहे किंवा ॲडव्हर्टायझिंग इज मेड ऑल नोन, सगळ्यांना कळली पाहिजे. अँड लाईकली सोर्स फॉर पर्टिक्युलर प्रोडक्ट. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांना इझिली मिळाली पाहिजे. तर असे हे टाईप ऑफ टेंडर्स आहेत. इन्फॉर्मल टेंडर आहे, अनबॅलन्स्ड टेंडर आहे, सिंगल टेंडर आहे, स्पॉट टेंडरिंग आहे किंवा ओपन टेंडरिंग आहे. तर हे काही टाईप्स आहेत ऑफ टेंडर. इट इज अ टाईप्स ऑफ टेंडर. आफ्टर दॅट स्पेसिमन फॉर्म ऑफ लेटर ॲक्सेप्टिंग द टेंडर. आता टेंडर ॲक्सेप्ट केल्यानंतरचे काही स्पेसिफिक फॉर्म्स आहे. तो कुठला फॉर्म आहे तर ह्या फॉर्ममध्ये दिलेला आहे बघा. फर्स्ट वन बाय रजिस्टर्ड पोस्ट फ्रॉम सुपर टेंडरिंग इंजिनियर एक्झिक्यूट इंजिनियर टू. कोणाला द्यायचं त्याचं नाव, मेमो नंबर, डेट, सब्जेक्ट, टेंडर नोटीस, नेम ऑफ वर्क. डिअर सर, युअर टेंडर फॉर अबाव मेन्शन वर्क हॅज बीन ॲक्सेप्टेड. की ते ॲक्सेप्ट केलेलं आहे बाय द अंडरस्टँडिंग ऑन बिहाफ ऑफ द प्रेसिडेंट गव्हर्नर अथॉरिटी ॲट युअर टेंडर्ड पर्सेंटेज बिलो अबाव द एस्टिमेटेड कॉस्ट टेंडर अमाऊंट. जी काही RSA ती टाकली आहे. यू आर रिक्वेस्ट टू अटेन द ऑफिस ऑफ टू कम्प्लीट द फॉर्मल ॲग्रीमेंट. तुम्हाला रिक्वेस्ट केला की जे काही फॉर्मल ॲग्रीमेंट आहे ते कम्प्लीट करण्यासाठी या विदिन द 7 days ऑफ द रिसिट ऑफ दिस लेटर. यू आर ऑल्सो
directed to state the work at once. Please note that the time allowed for the carrying out the work as entered in the tender shall be recorded from the 15th day after the date of this order to commence work. Yours faithfully, SD, Superintending Engineer, Executive Engineer. A copy of the letter should also be endorsed to the following in addition to the department office and concerned branch. सगळे जे काही बाकीचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड ते दिलेले आहेत. असिस्टंट लेबर कमिशनर सेंट्रल, ठीक आहे, ह्या ज्या काही डॉक्युमेंट इन्कम टॅक्स आहे, लेबर ऑफिस आहे, ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. तर याच्या थ्रू आपण सांगू शकतो की तुमचं जे काही लेटर आहे ते आम्ही किंवा तुमचं जे काही टेंडर आहे ते आम्ही काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट. वेन अ वर्क other than petty work is to be executed under the work order system. Under the वर्क ऑर्डर सिस्टीम. आता याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स फिलअप करायचे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट काय आहेत ते कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट याच्यात तयार करणं गरजेचं आहे किंवा कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते याच्यात आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा आपला ॲक्च्युअली पॉईंट आहे. सो when a work other than petty work is to be executed under the work order system is proposed to be given out and contractor, the engineer in charge prepare contract document. म्हणजे कोण इंजिनियर इंचार्ज आहे त्यांनी ते डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे आहेत. both the parties entering into a contract must put their signatures on each page of the contract. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टच्या पेजवरती सिग्नेचर पाहिजे आहेत ऑफ द कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट. अँड इन केस ऑफ सील्ड कॉन्ट्रॅक्ट, हे कॉन्ट्रॅक्ट सील्ड असलं पाहिजे. देअर सील अंडर इच सिग्नेचर, देअर सील अंडर इच सिग्नेचर, म्हणजे प्रत्येक सिग्नेचरच्या खाली सील पण असला पाहिजे. इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट युजली कंटेन द फॉलोइंग. मग फॉलोइंग काही थिंग्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे टायटल पेज. This is the front page of the sheet of the document having the name of the work, contract, agreement, number, estimated amount, put to tender, etc. म्हणजे जे काही टायटल पेज आहे, मेन फ्रंट पेज आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं, तुमच्या डॉक्युमेंटचं, ते आहे. त्याच्यामध्ये नेम ऑफ वर्क असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट असणार आहे, नंबर्स असणार आहेत, एस्टिमेटेड अमाऊंट जी काय ती त्याच्यामध्ये असणार आहे. इंडेक्स शोईंग कंटेंट अँड पेज रेफरन्स. आता जे काही सेकंड वन आहे ते इंडेक्स आहे. इंडेक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की कंटेंट्स असणार आहेत आणि पेज नंबर असणार आहे. थर्ड वन आहे टेंडर नोटीस. आता टेंडर नोटीस और नोटीस inviting tender NIT paper are very important document on which call of tenders and subsequent agreement with the contractor are based. म्हणजे ज्या बेसिसवर तुम्ही टेंडर भरताय त्याची टेंडर नोटीस जी काय आली होती ती पण त्याच्यामध्ये फिलअप करायची आहे. फोर्थ वन लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ टेंडर अँड रिटर्न ऑर्डर टू कमिन्स वर्क. आता जे काय ॲक्सेप्टन्स ऑफ टेंडर आहे त्यांनी त्या कंपनीने तुमचं लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स केला असेल तर तो पण असला पाहिजे. इन ऑर्डर टू अवॉइड लीगल complication, it is essential that the date of accepting of tender and the date of return order to commence work form part of the agreement. ह्या गोष्टी त्याच्यात असल्या पाहिजेत. नेक्स्ट वन आहे फिफ्थ वन, एनी लेटर गिवन बाय कॉन्ट्रॅक्टर विथ द टेंडर इन सर्टिफिकेशन ऑफ रेट और टर्म देअर इन. कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं काही एखादं लेटर असेल तर लेटर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सिक्स वन टेंडर फॉर्म, प्रिंटेड फॉर्म आहे जो गिवन जनरल डायरेक्शन फॉर गाईडलाईन ऑफ अ कॉन्ट्रॅक्टर. तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्टरला गाईडलाईनसाठी एक जनरल फॉर्म असतोय, प्रिंटेड फॉर्म असतोय, तो त्याच्यामध्ये फिलअप असला पाहिजे. जनरल डिस्क्रिप्शन ऑफ वर्क, एस्टिमेटेड कॉस्ट, जनरल त्याची डिस्क्रिप्शन असणार आहे तुमच्या कामाची, त्याच्यामध्ये एस्टिमेटेड कॉस्ट किती आहे ते असणार आहे. अर्नेस्ट मनी, सिक्युरिटी डिपॉझिट इफ एनी, टाईम ऑफ कम्प्लिशन अँड कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तुमच्या टाईम ऑफ कम्प्लिशन, कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टेंडर फॉर्ममध्ये असतील. नेक्स्ट वन सेवन्थ वन कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्ट्रॅक्टची कंडिशन, देअर आर सेव्हरल केसेस इन द कंडिशन ऑफ गव्हर्न दी कॉन्ट्रॅक्ट. ओके, वेगवेगळ्या केसेस आहेत कॉन्ट्रॅक्टच्या कंडिशन्स असण्याच्या ऑफ द वर्क टू बी कॅरिड आउट. तुम्ही कॅरिड आउट करताय वर्क, ह्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. मग गव्हर्नमेंट हॅज देअर ओन स्टँडर्ड कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइडिंग इन द प्रिंटेड ट्रेड. मग गव्हर्नमेंटच्या काही डिफरंट कंडिशन्स, ओन कंडिशन्स असतात, त्या ओन कंडिशन्स त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत किंवा फिलअप असल्या पाहिजेत. मग फर्स्ट वन अमाऊंट ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट, compensation for daily action when whole of security deposit is forfeited,
contractor remain liable to pay compensation, extension of time, completion certificate, payment on certificate, payment of bill, department material, execution of work in accordance with the drawing and specification, alternation of design and specification, then no compensation for alternation, then compensation in case of bad work, काही चुकीचं वर्क असेल त्याचं कॉम्पेन्सेशनचे काही सर्टिफिकेट्स असतील, देन वर्क टू बी कॅरिड आउट फॉर इन्स्पेक्शन, नोटीस बिफोर वर्क इज कॅरिड आउट, मेंटेनन्स पीरियड ऑफ, care of department tools and plants, labors, work on Sunday, some payable by way of compensation by the contractor, change in constitution, supervision by higher officer and aberration etc. ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात तुमच्या, तर कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये डिफरंट थिंग्स येणार आहेत. आता ॲडिशनल कंडिशन्स काही असतील. ॲडिशनल कंडिशन आर इन्सर्टेड इन द कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकॉर्डिंग दी कॉन्ट्रॅक्टर ऑफ वर्क टू बी कॅरिड आउट, दॅट इज इन्शुरन्स, लाइटिंग अँड वॉचिंग एक्सेट्रा. काही ॲडिशनल कंडिशन्स असतील तर त्यासुद्धा त्याच्यात फिलअप करायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, 9th वन, शेड्यूल ऑफ ॲटम ऑफ वर्क. ओके, आता तुम्ही ॲक्च्युअली कधी वर्क करणार आहे त्याचं शेड्यूल काय आहे. शेड्यूल ऑफ ॲटम ऑफ वर्क विथ क्वांटिटीज अँड unit given brief description of a completed atom of work involved and the appropriate quantities are to be executed with their unit of rate under this contract. For atom rate contract, the contractor give his atom wise rate in the schedule. त्या पर्टिक्युलर शेड्यूलमध्ये ॲटम वाईज रेट दिला पाहिजे, कुठल्या टाईममध्ये कुठल्या शेड्यूलमध्ये ते कंप्लीट करणार आहे त्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असली पाहिजे. 10th वन, जनरल अँड ॲडिशनल स्पेसिफिकेशन्स. ओके, एव्हरी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हॅज इट्स ओन प्रिंटेड स्टँडर्ड डिटेल स्पेसिफिकेशन. प्रत्येक इंजिनियरकडे प्रत्येक डिपार्टमेंटकडे त्याचे स्वतःचे ओन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स असतात. सो ते स्पेसिफिकेशन जे काही आहेत ते फॉर जनरल टाईप ऑफ वर्क कॉमनली इन्व्हॉल्व ते सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. ऑल वर्क अंडर कॉन्ट्रॅक्ट आर टू बी कॅरिड आउट इन अकॉर्डन्स विथ द जनरल स्पेसिफिकेशन्स ऑफ डिपार्टमेंट अनलेस अदर स्पेसिफिकेशन्स आर मेंटेन्ड. जे काही ॲडिशनल स्पेसिफिकेशन जनरल स्पेसिफिकेशन्स आहेत त्या सगळ्या तुम्ही तिथे मेन्शन करायच्या आहेत. 11 शेड्यूल ऑफ इश्यू ॲट मटेरियल अँड टूल अँड प्लांट्स. If specifies the list of departmental material, tools and plants is to be issued departmentally, their issue rate or higher charges and place of delivery etc. Terms and conditions of record of their cost etc. Departmental material are specified in the terms. Tender are issued to be contractor from time to time as required in the opinion of engineer in charge to mention the work program. ठीक आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत शेड्यूल किंवा इश्यूड रेट असेल किंवा हायर चार्जेस असतील, पॉलिसीज असतील किंवा काही टूल्स असतील, काही प्लांट्स असतील, ह्यांच्या इश्यूड डिपार्टमेंटली काही थिंग्स असतील, काही मटेरियल्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असल्या पाहिजेत. नेक्स्ट वन, 12th शेड्यूल ऑफ फेअर वेजेस. आता फेअर वेजेसमध्ये काय तर लेबर रेग्युलेशन्स अँड सेफ्टी कोड्स मस्ट बी अलाउड. लेबर रेग्युलेशन सेफ्टी कोड्स असतील ते मस्ट बी फॉलोड करायचे आहेत. वेअर दीज आर नॉट इनकॉर्पोरेट इन स्टँडर्ड फॉर्म ऑफ कंडिशन कॉन्ट्रॅक्ट. ओके, नेक्स्ट वन पॉईंट आहे, इट इज अ कम्प्लीट सेट ऑफ ड्रॉइंग. अ कम्प्लीट सेट ऑफ ड्रॉइंग इन्क्लुडिंग प्लांट सेक्शन अँड इव्हॅल्युएशन. आता प्लांट सेक्शन इव्हॅल्युएशनचे जे काही कंप्लीट ड्रॉइंग असणार आहेत ते कंप्लीट ड्रॉइंग इन्क्लूड करायचे आहेत. कंप्लीट सेट ऑफ ड्रॉइंग असला पाहिजे. गिव्ज अ लिस्ट ऑफ द ड्रॉइंग फॉर्मॅटिंग पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड द टेंडरर मस्ट रेफर टू देम बाय नंबर ऑफ टायटल्स. फर्दर ड्रॉइंग मे बी इश्यूड फ्रॉम टाईम टू टाईम. जे काही ड्रॉइंग आहे ते टाईम टू टाईम इश्यूड करायचे आहेत किंवा पुट अप करायचे आहेत ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द इंजिनियर इन्चार्ज ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. जे काही इंजिनियर इन्चार्ज आहेत आणि नंबर ऑफ जे काही कॉन्ट्रॅक्टचे ड्रॉइंग्स आहेत, कंप्लीट ड्रॉइंग सेट आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे. आणि टाईम टू टाईम प्रत्येक वेळेस वर्क जे काही कराल त्यावेळेचं जे काही नंबर ऑफ ड्रॉइंग्स असणार आहेत ते तुम्ही काय करणार आहात, अपडेट करत राहणार आहे फॉर टाईम टू टाईम. सो ऑल दिस कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट्स इज रिक्वायर्ड फॉर at the time of tender or at the time of contract is actually executed. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झिक्यूट करणार आहात तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे. ओके, इन नेक्स्ट सेशन वी विल सी अर्नेस्ट मनी, सिक्युरिटी डिपॉझिट अँड some centralized decentralized things are we studied in next time, or global tenders is also studied in a next session. Okay, then thank you.